नमस्कार, मी प्रतीक पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आता आंघोळ झाली, चहा घेऊन झाला आहे आणि आज आहे वार गुरुवार. तर आज थोडीशी घाई असते मला, कारण की गुरुवारी मला कुठेतरी जायचं असते. तर तयारी वगैरे केलं आहे. सकाळचं शूट थोडं करताना आलं घाई गडबडीत, म्हणून आता तयारी केलं आहे आणि आता आपण चाललो आहे त्या स्पॉटवर जिकडे मी युजली गुरुवारी जातो. तर चला जाता आता थोडंसं बोलत आधी पटकन इकडून निघत, कारण की परत येऊन मग जॉब पण जॉईन करायचं आहे, त्याच्यामुळे लवकर निघायचं. चला पोचलो दर्ग्याजवळ. रेनकोट घालावा लागला, रस्त्यातच पाऊस आला म्हणून. पोचलो दर्ग्याजवळ. आता पटापट रेनकोट काढतो आणि मध्ये जातो. चला झालो रेडी. तर काहीतरी घेऊया तिकडून बाबांसाठी. हे घेतलं, निघावत मध्ये दर्शनाला. गुरुवार असला तर एक तर मी मठात असतो, आता बाबांच्या दर्ग्यात असतो. थोडा बसूयात आणि मग निघूयात. या दर्ग्यात मी लहानपणापासून यायचो. लहानपणापासून म्हणजे मला लक्षात आहे एक
7वी किंवा 8वीत असेल मी. माझा मित्र आहे वसीम, तो मला इकडे पालघरवरनं सायकलवर घेऊन आलेला. पालघरवरनं सायकलवर येणं त्यावेळी, म्हणजे त्यावेळी तर इकडे असं काहीच नव्हतं डेव्हलपमेंट, हे रस्ता वगैरे, आणि बहुतेक लोकांना माहीत पण नव्हतं बाबांचा दर्गा कुठे आहे. पण त्याला माहीत होतं, त्याचे आजोबा त्याला घेऊन यायचे. तो मला घेऊन आला आणि असं मग माझी आणि बाबांची पहिली भेट झाली. आणि तेव्हापासून मला जसं जमेल तसं मी येतो दर्शनाला इकडे, जेव्हा जमेल तेव्हा. बरं वाटते, आलं का थोडं मन शांत होते माझं, तर मी येतो माझ्याने जसं होईल तसं. तर चला आता आपण निघूयात पालघरला, कामावर पण जायचं आहे. थोडा उशीरच होतो आहे, नेहमीच उशीर होतो मला, नवीन नाही त्याच्यात काय. निघूयात पालघर साईडला, चला. हा रस्ता आहे ना, हा पालघरवरनं आला आहे आणि हा रस्ता आहे सातपाटीवरनं आला आहे. बाहेरून जर कोणी येत असेल तर सिंपल आहे, पालघरवरनं सातपाटीसाठी शेअर रिक्षा म्हणजे डमडम भेटतात. आणि माई स्टॉप किंवा कमलिशा बाबा स्टॉप सांगितलं तरी इकडे उतरायला लागेल, म्हणजे ह्याच्या पुढे वाहन जात नाही. इकडून जास्त नाही, एक वॉकिंगमध्ये तुम्हाला 10 ते मॅक्झिमम 15 मिनटं लागतील. पण ह्याच्यामध्ये पुढे वाहन जात नाही, तर तुम्हाला इकडेच उतरून जायला लागेल. फार उशीर झाला कामावरनं सुट्टा सुट्टा, थकलो पण फार. आता चला पटापट घरी जाऊयात. बाहेर खाऊन घेतलं थोडंसं. सगळं शूट ह्याच्यासाठी करत नाही का, आपल्या नवीन नवीन आहे ना, तर थोडीशी लाज वाटते पब्लिकमध्ये वगैरे शूट करायला, पण होईल सवय. हो, चला आता घरी जाऊयात पटापट आणि आराम करूयात. चला घरी पोचूयात आता. घरी आता उशीर झाला जरा आज. चला आता झोपूयात, सकाळ उठून परत कामावर पण जायचं. हां, तुम्हाला काहीतरी दाखवायचं होतं मला. हे बघा, हे करून घेतलं सर, देवाला लाईट्स लावून घेतले. असं थोडंसं काहीतरी करत राहायचं घरात असल्यावरती. करून घेतलं असं, लाईट्स लावून घेतलं आणि सेटअप लावून घेतला आपला एसीचा सेटअपच लावला नव्हता आल्यापासून, वेळ भेटला लावला. सॉरी, शूट नाही करता आलं ते सगळं, कारण की आपण जॉब प्लस व्लॉगिंग असं करतो आहे, तर थोडंसं होते गडबड, वेळेचं थोडंसं मॅनेजमेंट नाही जमत. होईल, हळूहळू सवय होईल आपल्याला, तेव्हा होईल सगळं. चला आजचा ब्लॉग आपण इकडेच संपवूयात, लवकरच भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत